ती ही सगळी पूर्ण चला ह्याच्यात घालायचंय का हे घाला. हे तीळ आहेत, हे गार्निशिंग साठी. हे आता आपण बेकिंग सोडा आणि पीठ असल्यामुळे हे फुगणार परत चांगलं बेक होतानाच एकदम. पण मला एक आता सहज हे गरम होईपर्यंत सांगा, आता हे भानोळं करायसाठीचं एक स्पेशल भांड आहे, स्टीमर आपण याला म्हणूया, अशी तुमच्या घरात पूर्वापार चालत आलेली काही? भरपूर भांडी आहेत. मी शकुंतला भांड्याचा पण 6 वर्षापूर्वी शोध घेतला. मी एका कादंबरीत वाचलं, शकुंतला भांड्यामध्ये चहा ठेवलाय. मग मला लगेच त्याच्याबद्दल एवढं हे झालं. उत्सुकता. मग मला एका गुजराती मारवाडी माणसाने सांगितलं मी तुला देतो बनवून म्हणून. मग मी ऑनलाईन ती भांडी म्हणजे अख्खं घर त्या शकुंतला भांड्याने म्हटलं. शकुंतला भांड्याचा आकार एक वेगळा असतो, त्याला 2 कान असतात आणि पूर्वी चहा मुरवला जायचा, तर तसं मी ते भांड करून घेतलं. इंटरेस्टिंग. चला भानोळं काय आता कसं करायचं? तर हे तापलंय चांगलं. हो, हे आता एकदम बारीक गॅसवर मंद आचेवर ठेवलं. असं साधारण 1 तासभर हे चांगलं बेक झालं पाहिजे. आणि थोडं करपलेलंच खायला छान लागतं. ठेवा असं. तर हे झाकण हे सारखं सारखं उघडून बघायचं नाही, एकदा बंद केलं की अर्धा तासानेच हे करायचं. बाय, सी यू आफ्टर 1 hour. बघा यांच्या पद्धतीचं, यांच्या समाजाचं हे देणं आहे कोबीचं भानोळं. आणि ते खायचं म्हणजे काही लगेच खायचं काम नाही, याला संयम जरा लागतो आणि 1 तास आपल्याला साधारण ठेवायला लागेल. दागिना घडवायला वेळ लागतो तसंच याला म्हणतात खरा व्यावसायिक. परफेक्ट, फारच छान. मला असं वाटतं 1 तासाची वाट बघायला काही हरकत नाही, कारण इतका एक छान पारंपरिक आपल्याला पदार्थ खायला मिळणार आहे, कोबीचं भानोळं. राहुलजी, तुम्ही माझ्या संयमाची परीक्षा घेतलेली आहे. 1 तास तुमच्या हातच्या भानोळ्यासाठी मी वाट पाहिलेला आहे. इतकी वाट तर मी घरातही पाहत नाही. झाकण उघडूया. ये अरे बाप रे, याचं रूपच पालटलं. आता हे झालंय, कसं बघायचं? हे आपण सुरीने चेक करूया. परफेक्ट झालंय हो. गरम गरम. ओह बापरे, अप्रतिम. कोबीचं भानोळं किती छान दिसतंय हो. आणि यू आर ऍब्सोल्युटली राईट. हे करून ठेवल्यानंतर काही तासानंतर खाण्यात जी मजा आहे ती वेगळी आहे. जरा विचार करा, आता तरी उन्हाळा आहे, बाहेर पाऊस पडतोय, चहाचा कप आहे आणि भानोळं खातोय. मी एक काम करतो, राहुल वैद्य साहेब, मी तोपर्यंत चहा मागवतो. तोपर्यंत मंडळी तुम्ही कोबीचं भानोळं यासाठी लागणारं साहित्य आणि कृती लिहून घ्या. कोबीचं भानोळ. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 1 ते 1.5 तास. 4 ते 5 लोकांसाठी लागणारे साहित्य: उभा चिरलेला कोबी 1 बाउल, बेसन अर्धा मोठा बाउल, तीळ, आलं लसूण पेस्ट 2 चमचे, रंगाचा लाल मसाला 1 चमचा, कोथिंबीर आवडीनुसार, सोनारी मसाला 2 चमचे, मीठ चवीनुसार, हिंग 1 चमचा, बेकिंग सोडा अर्धा चमचा. कृती: एका बाउलमध्ये उभा चिरलेला कोबी, त्यात बेसन, सोनारी मसाला, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, हिंग, रंगाचा लाल मसाला, मीठ आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्या. बेक करण्यासाठी गॅसवर रेती गरम करा. बेक करण्यासाठी भांड्याला तेल लावून घ्या आणि तयार मिश्रण त्यात घाला आणि साधारण 1 तास बेक होऊ द्या. भानोळ खाण्यासाठी तयार. सोनारी मसाल्यासाठी लागणारे साहित्य: लाल सुकी मिरची, बेडकी, संकेश्वरी, लवंगी, काळी मिरी 1 छोटा चमचा, जिरे 1 चमचा, लवंग 1 छोटा चमचा, धणे 1 छोटी वाटी, बडीशेप 1 छोटी वाटी, मोहरी 1 छोटी वाटी, हिंग 1 छोटा चमचा, हळद 1 चमचा, तमालपत्र 2 ते 3 पानं, चक्री फूल 2 ते 3 तुकडे, दालचिनी 2 ते 3 तुकडे, मोठी वेलची 2, हिरवी वेलची 4 ते 5 घ्या आणि मिक्सर मध्ये बारीक मसाला वाटून घ्या. सोनारी मसाला तयार. वाफाळलेला चहा तुमच्यासाठी, हा माझ्यासाठी. हा चमचा तुमच्यासाठी, हा माझ्यासाठी. कोबीच्या भानोळ्याचा एक एक घास घेऊया, चहाचा घोट घेऊया.
अप्रतिम, माइंड ब्लोईंग. वा वा वा, बहारदार. असा बेत तुमच्या घरी नक्की करा. गरम चहा आणि कोबीचं भानोळं फारच सुंदर. तुमच्या घरातली, तुमच्या समाजातली ही अगदी ऑथेंटिक रेसिपी तुम्ही आम्हाला करून दाखवली. राहुलजी, आम्ही काय केलंय माहिती का, आमच्या कार्यक्रमामध्ये रोज एका सुपर फूडची माहिती देतो. तर आज प्रेक्षकांना मी ज्याच्याविषयी माहिती देणार आहे ते आलं आहे. आयुर्वेदात आल्याला एक खास नाव दिलेलं आहे, विश्वभेषज. म्हणजे संपूर्ण जगाचं औषध आहे ते. साधारण 5000 वर्षांपासून भारतात आल्याचा वापर अन्न आणि औषध म्हणून केला जातो. सर्दी, खोकला याच्यासारख्या अनेक सामान्य त्रासांवरती आल्याचा उपयोग होतो. अल्झायमर सारख्या गंभीर आजारांमध्येही उपाय म्हणून आल्याचा उल्लेख आढळतो. आलं शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं. ब्लड शुगर संतुलित म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवतं आणि त्याचाही उपयोग आल्यामध्ये होतो. वा, एवढ्या छान सुपर फूडची माहिती आता मी दिली आणि ते आहे आलं. तुम्ही तुमच्या आहारात आलं वापरता ना? रोजच्या हात असतंच. रोजच्या हात असतंच. त्यामुळे तुम्ही सुद्धा आलं वापरा, तुम्ही वापरा. राहुलजी, फार मनापासून तुमचे आभार. आणि हे आभार कशासाठी माहिती का, तुम्ही आजचा एपिसोड फक्त पदार्थांनी नाही तर भावनांनी सुद्धा फार परिपूर्ण केलात. म्हणजे आज आमच्या समोर 2 प्लेट होत्या, एक ज्याच्यामध्ये पदार्थ आहेत आणि एक ज्याच्यामध्ये नाती आहेत, भावना आहेत. तर या दोन्ही गोष्टी मन आणि पोट दोन्ही भरतात. तुमच्या आजीच्या हातची वाळू आणलीत, तुमच्या घरातलं 40-50 वर्ष जुनं हे भानोळं करायचं भांडं आणलं आणि खूप आठवणी घेऊन आलात. आणि एक असा पदार्थ जो दैवज्ञ समाजाचा अगदी हातखंडा आहे आणि शिवाय तुमचा अभ्यास आहे. तर आम्हाला फार आनंद झाला तुम्हाला भेटून. तुम्हाला कसं वाटलं? मला पण खूप बरं वाटलं एकदम. तुमच्या जे माझी इच्छा होती मला या कार्यक्रमात यायची आणि ती आज पूर्ण झाली. आणि मला माझ्या समाजाबद्दल जे आहे जे काहीतरी दाखवावं हे मला हे होतं, हेच माझं पूर्ण झालं स्वप्न. किती छान. आणि तुमच्या मनातलं अजून एक जे सुप्त स्वप्न आहे, सहचारिणी जोडीदार मिळण्याचं, तर परमेश्वराला प्रार्थना आणि प्रेक्षकांना विनंती. बघा, दैवज्ञ समाजाचे हे आमचे बंधू आहेत राहुल वैद्य. उत्तम स्वयंपाक करतात आणि त्यांना जर तुम्हाला असं वाटलं की या मुलासाठी आमच्याकडे मुलगी आहे, आमच्याकडे संपर्क नाही, त्यांचा वेगळा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आम्ही फक्त पाहुण्यांना इथे बोलवण्यापुरता संपर्क करतो. खूप शुभेच्छा. तुमचे 2चे 4 हात लवकर होऊ द्या. तुम्ही आनंदात राहा. आज बरेच गिफ्ट हॅम्पर मिळाले तुम्हाला, भारी वाटलं ना? अजून भर माझ्या कलेक्शन. बरं, तुमची जी स्वयंपाकाकडे आणि स्वयंपाकघरातल्या भांड्यांकडे पाहण्याची एक जिज्ञासू वृत्ती आहे, त्याला सुद्धा खूप शुभेच्छा आहेत. कारण तुम्ही एक भांड सुद्धा तपासू शकता, त्याचा शोध लावू शकता. तर तुम्ही खूप अभ्यास करून अजून काय काय करू शकता. आता आम्हाला खूप वाटतं की आमच्या स्वयंपाकघरातली भांडी तुम्हाला आठवण म्हणून द्यावी, पण त्याचं एक प्रातिनिधिक स्वरूपात म्हणून आम्ही तुम्हाला हे देतो. याच्यावरती लिहिलंय, आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव. आपल्या घरची चव, आमच्या या घरची चव तुमच्या लक्षात राहावी आणि तुमच्यासारखे अनेक घरातल्या चवी घेऊन इथे याव्या, ही आमची विनंती आणि शुभेच्छा. हॅपी राहा सर. थँक्यू सो मच. चला खवय्यांनो, आजच्या भागापुरता करतो टाटा. उद्याच्या भागात आवर्जून भेटा. तोपर्यंत तुमच्या घरची चव चाखत राहा, आनंद घेत राहा. आणि ती घरातली घरची चव इथे आणायची असेल तर आम्हाला संपर्क करत राहा. पाहत राहा आपला अप्रतिम कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव. को पावर्ड बाय वारणा श्रीखंड, मॅट्रिमोनी पार्टनर पवित्रविवाह.com, स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, स्पेशल पार्टनर ग्लिटो 3-in-1 क्लीनर, बँकिंग पार्टनर अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि होम अप्लायन्सेस पार्टनर नीलम स्टेनलेस स्टील. बाय.